नमस्कार मंडळी. 5 लाखाचं कर्ज फेडलं फक्त एका उपायाने. 99% लोक इथे करतात मोठी चूक. तर मंडळी, आजचा विषय खूप गंभीर आहे, कारण आज लाखो लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. कोणाच्या घरात कर्ज, कोणाच्या व्यवसायात, तर कोणाच्या वैयक्तिक कर्ज. पण आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे काही लोक कितीही मेहनत केली तरी कर्ज कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस वाढतच जातं. आज मी तुम्हाला असा एक अनुभव सांगणार आहे, ज्यामुळे एक व्यक्तीचं 5 लाखाचं कर्ज फेडलं, तीही एका सध्या पण शक्तिशाली उपायाने. पण हा उपाय करताना 99% लोक एक मोठी चूक करतात आणि म्हणूनच त्याचा परिणाम मिळत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी असा गुप्त नियम सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. तर मंडळी, आजच्या काळात प्रत्येक दुसरा माणूस कोणत्या ना कोणत्या कर्जाखाली दबलेला असतो. कोणाच्या घरात कर्ज, तर कोणाच्या शेतात कर्ज, तर कोणाच्या व्यवसायात कर्ज. तर काही लोक क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन लोनच्या जाळ्यात अडकलेले आहेत. एक प्रश्न नेहमी पडतो, काही लोक प्रचंड मेहनत करूनही कर्जमुक्त का होत नाही, आणि काही लोक कमाईतही सुखी आहे, समाधानी कसे राहतात? तर मंडळी, याचं कारण फक्त पैसा नसतो, तर आपल्या जीवनातील काही चुका, वाईट सवयी आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा असते. बऱ्याच वेळा आपण नकळत अशा गोष्टी करतो ज्यामुळे घरात आर्थिक अडचणी वाढतात. घरात सतत भांडण होणं, मोठ्या गोष्टीत अपमान करणं, देवघर अस्तव्यस्त ठेवणं, रात्री उशिरा पैशाचे व्यवहार करणं, या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीचा परिणाम आपल्या नशिबावर होत असतो, असं अनेक लोक म्हणतात. आणि हळूहळू परिस्थिती बदलायला लागते. पैसा येतो पण टिकत नाही. कितीही कमवलं तरी अचानक खर्च उभे राहतात. कधी घरात कुणी आजारी पडत असेल तर, कधी व्यवसायात नुकसान होत असेल तर, कधी माणूस पुन्हा कर्ज घेतो. तर मंडळी, कर्जाची सुरुवात खूप छोटी असते, पण दुर्लक्ष केलं तर डोंगरासारखं वाढत जातं. आजकाल अनेक गोष्टी मोठ्या चुका करतात. गरज नसताना दिखावा करण्याचा खर्च करतात. मोठे मोबाईल, महागडे कपडे, इतरांना दाखवण्यासाठी खर्च, आणि मग महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही. लक्षात ठेवा, जितकी चादर तितकेच पाय पसरावे, कारण उगाच घेतलेले कर्ज सुरुवातीला सोपं वाटतं, पण नंतर तेच आयुष्यभराचं ओझं बनतं. काही लोक इतके त्रासलेले असतात की रात्री झोपही लागत नाही. बँकेचे फोन, हप्त्याची चिंता, नातेवाईकांचे प्रश्न, मन पूर्णपणे तणावात जातं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माणूस स्वतःवरचा विश्वास हरवला लागतो. पण मंडळी, प्रत्येक समस्येचा मार्ग असतो, फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं गरजेचं असतं. कधी कधी आयुष्यात बदल घडवण्यासाठी मोठे चमत्कार लागत नाही, तर आपल्या सवयी बदलणं गरजेचं असतं. सकाळी लवकर उठणं, स्वच्छ घर ठेवणं, अनावश्यक खर्च टाळणं आणि पैशाचा आदर करणं, या साध्या गोष्टी सुद्धा आयुष्य बदलू शकतात. पण मंडळी, आता पुढे मी तुम्हाला अशी एक सत्य घटना सांगणार आहे, ज्या एका व्यक्तीच्या प्रचंड कर्जातून बाहेर पडण्यासाठी असा उपाय केला, जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तर मंडळी, आता मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती एक सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेली सत्य कथा मानली जाते. ही कथा एका व्यक्तीची आयुष्यात बाहेरून ठीक दिसणं होतं, आतून तो पूर्णपणे तुटलेला होता. त्यावर जवळपास 5 लाखाचं कर्ज होतं. सुरुवातीला त्याने छोटेसं कर्ज घेतलं होतं, फक्त व्यवसाय वाढवण्यासाठी. त्याला वाटलं होतं, ह्या महिन्यात सगळं फिटून टाकीन. पण नशिबाने वेगळाच खेळ खेळला. व्यवसायात नुकसान सुरू झालं, ग्राहक कमी झाला, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनी पैसे अडकवले, आणि हळूहळू परिस्थिती हाताबाहेर गेली. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागलं. तर मंडळी, हीच वेळ असते जेव्हा माणूस आतून संपलेला असतो. दिवसभर चेहऱ्यावर हसू, पण रात्री उशीर डोक्यात ठेवल्यावर डोळ्यात पाणी. त्यालाही असंच होतं. रात्री 2 वाजेपर्यंत झोप लागत नव्हती. बँकेचे फोन, हप्त्यांची तारीख, घरच्यांची चिंता, सगळ्या गोष्टी त्याला आतून खात होत्या. एक दिवस तर अशी वेळ आली की त्याच्या घरात फक्त 200 रुपये उरले होते. त्या दिवशी त्याने स्वतःला आरशात पाहिलं, आणि त्याच्या डोळ्यात एक भीती दिसत होती. ती पूर्णपणे हरवला होता. मंडळी, जेव्हा माणूस खूप अडचणीत असतो, तेव्हा कधी देवाकडे काही ना काही संकेत देतो. असंच काहीतरी त्याच्यासोबत घडलं, आणि एक दिवस तो गावाला जुन्या मंदिराला गेला. मनात खूप वेदना होत्या. तो शांतपणे मंदिराच्या कोपऱ्यात बसला होता. तेवढ्यात एक वृद्ध व्यक्ती त्याच्या जवळ आली. त्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि शांत आवाजात विचारलं, बाळा, खूप मोठी चिंता आहे ना? हे ऐकताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याने कुणाचं काही सांगितलेलं नव्हतं. त्या वृद्ध व्यक्तीने त्याला एक साधा उपाय सांगितला. प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठ, स्नान करून देवासमोर तुपाचा दिवा लाव, आणि मनापासून फक्त एकच प्रार्थना कर, माझ्या घरातील संकट दूर होऊ दे, माझ्या मेहनतीला योग्य फळ मिळू दे. पण
त्यासोबत त्यांनी एक महत्त्वाचा नियमही सांगितला. हा उपाय करताना मनात शंका ठेवू नका आणि कुणाचं वाईट कधी विचारू नको. तर मंडळी, सुरुवातीला त्यालाही विश्वास बसला नव्हता. त्याला वाटलं इतक्या मोठ्या कर्जावर एवढा छोटा उपाय काय परिणाम करणार, पण त्याच्याकडे दुसरा मार्गही नव्हता. त्याने तो उपाय सुरू केला. पहिला गुरुवार, दुसरा गुरुवार, तिसरा गुरुवार. हळूहळू त्याच्या आयुष्यात काही विचित्र बदल दिसायला लागले. जुन्या अडकलेल्या पैशापैकी काही पैसे परत आले, पण एक नवीन काम मिळालं. ज्यांनी आधी मदत नाकारली होती तेच लोक आता स्वतःहून मदतीला पुढे येऊ लागले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात भीती कमी व्हायला लागली. मंडळी, कधी कधी आयुष्यात सर्वात मोठा बदल पैशामध्ये नसतो, तर आपल्या विचारामध्ये असतो. जेव्हा मन सकारात्मक होतं तेव्हा माणूस पुन्हा उभा राहायला शिकतो. त्या व्यक्तीने जवळपास 11 गुरुवार हा नियम पाळला आणि काही महिन्यात त्याचं बरंच कर्ज फेडलं गेलं. आजही तो म्हणतो, उपायाने फक्त माझं कर्ज कमी केलं नाही, तर माझं पुन्हा जगायची हिंमत दिली. पण मंडळी, इथे एक गोष्ट खूप मेहनतीची आहे. हा उपाय करताना लोक भयंकर चूक करतात आणि त्यामुळे त्यांना परिणाम मिळत नाही. आता पुढच्या भागात मी तुम्हाला ती मोठी चूक सांगणार आहे. तर मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत, जिथे 99% लोक मोठी चूक करतात. आणि हाच तो कारण असतो ज्यामुळे अनेकांना कोणताही उपायाचा फायदा मिळत नाही. लोक उपाय करतात, पूजा करतात, मंत्र म्हणतात, पण तरीही आयुष्य बदलतं का नाही बदलत? कारण त्यांच्या मनात श्रद्धेपेक्षा जास्त शंका असते. तर आजकाल अनेक लोक फक्त भीतीपोटी उपाय करतात, कोणीतरी सांगितलं म्हणून, व्हिडिओमध्ये ऐकलं म्हणून किंवा दुसऱ्यांचं पाहून. पण मनातून त्यांचा त्या गोष्टीवर विश्वासच नसतो आणि इथूनच चूक सुरू होते. कारण कोणतीही सकारात्मक गोष्ट करताना मन शांत आणि स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं. पहिली मोठी चूक, उपाय करताना मोबाईल वापरणं बंद करा. काही लोक दिवा लावताना सुद्धा मोबाईल बोलत असतात किंवा मध्ये सोशल मीडिया पाहत असतात. असं केल्याने एकाग्री राहत नाही. उपाय म्हणजे फक्त कृती नाही, तर मनाची भावना असते. दुसरी मोठी चूक, एक दिवस चमत्कार अपेक्षित ठेवणं. आज उपाय केला आणि उद्या सगळं बदललं पाहिजे असं कधी होत नाही. लक्षात ठेवा, जसं झाड झाल्यावर लगेच फळ मिळत नाही, तसंच आयुष्यात बदलताना सुद्धा वेळ लागतो. तिसरी मोठी चूक, उपाय करताना नकारात्मक बोलणं. काही लोक म्हणतात, माझं नशीब खराब आहे, माझं काही होणार नाही, मी कायम कर्जातच राहणार. तर मंडळी, तुमचे शब्द सुद्धा तुमच्या आयुष्यात परिणाम करत असतात. सतत नकारात्मक बोलल्याने मन आणखी कमजोर होतं. चौथी मोठी चूक, दिखावा करणं. काही लोक उपाय फक्त लोकांना दाखवण्यासाठी करतात. फोटो काढणे, सगळ्यांना सांगत फिरणे, मी उपाय करतो. पण खरी श्रद्धा शांत बसणे. जी गोष्ट मनापासून केली जाते तिथं प्रभाव जास्त असतो. पाचवी आणि सर्वात धक्कादायक चूक, कोणाचं वाईट मनात ठेवून उपाय करू नका. मनात राग, मत्सर, द्वेष ठेवू नका. कोणतीही चांगली गोष्ट पूर्ण परिणाम देत नाही. जर तुम्हाला खरंच आयुष्यात बदल हवा असेल तर आधी मन हलकं करा. ज्यांनी त्रास दिला त्यांना माफ करा, कारण राग सर्वात जास्त नुकसान स्वतःच करतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही लोक उपाय करताना पण त्याच वेळी उगाच खर्चही करतात. अनावश्यक खरेदी, दिखावा, व्यसन आणि मग म्हणतात पैसा टिकत नाही. मित्रांनो, उपायासोबत सवयी बदलणं सुद्धा खूप गरजेचं असतं. जर तुम्ही कामापेक्षा जास्त खर्च करत असाल तर कोणताही उपाय कामाचा फायदा देऊ शकत नाही. म्हणून आजपासून एक नियम करा, जितकी गरज तितकाच खर्च आणि पैशाचा आधार. कारण पैसा फक्त कमवणं महत्त्वाचं नसतं, तर टिकवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. पण मंडळी, आता पुढच्या भागात मी तुम्हाला काही असा गुप्त संकेत सांगणार आहे, जे दिसू लागले तर समजा तुमच्या आयुष्यात मोठा बदल जवळ आला आहे. तर मंडळी, प्रत्येक गोष्टीला काही नियम असतात आणि जे लोक नियम पाळतात त्यांचं आयुष्य योग्य परिणाम मिळतात. आज मी तुम्हाला काही असे विशेष नियम सांगणार आहे जे अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण हे नियम पाळल्याने घरातील वातावरण बदलू शकतं, मन शांत राहू शकतं आणि आर्थिक अडचणीवर नियंत्रण मिळवणं सोपं होऊ शकतं. सर्वात पहिला नियम, घर नेहमी स्वच्छ ठेवा. अस्वच्छ घरात नकारात्मक वाढते असं अनेक लोक म्हणतात. देवघर, धूळ, तुटलेली मूर्ती किंवा खराब वस्तू ठेवू नका, कारण जिथे स्वच्छ असते तिथे मनालाही शांतता मिळते. दुसरा नियम, रात्री उशिरा पैशाचे व्यवहार टाळा. काही लोक रात्री उशिरा पैसे उधार देतात किंवा घेतात, पण अनेक जुन्या मान्यतानुसार हे टाळणं असं सांगितलं जातं. तिसरा नियम, सकाळची सुरुवात रागाने करू नका. सकाळी उठल्याबरोबर भांडण, मोबाईल किंवा नकारात्मक बोलणं यामुळे पूर्ण दिवसावर परिणाम होतो. त्याऐवजी सकाळी शांतपणे तुमचं नाव घ्या, काही मिनिट स्वतःसाठी काढा. मन शांत असेल तर निर्णयही योग्य घेतले जातात. अन्नाचा आणि पैशाचा अपमान करू नका. काही लोक नोटा फेकतात किंवा अन्न वाया घालवतात, पण लक्षात ठेवा, ज्या गोष्टी आपल्याला जगवणं शिकवतं त्या गोष्टी कधी विसरायच्या नाही. आतापर्यंत आपण कर्ज वाढवण्याचं कारण पाहिलं, लोकांच्या चुका पाहिल्या आणि व्यक्तीची सत्य कथा सुद्धा ऐकली.
पण आता वेळ आली आहे त्या विशेष महाउपायाची, जी अनेक लोक श्रद्धेने करतात. हा उपाय खूप साधा आहे, पण त्यामागं भावना आणि नियम खूप महत्त्वाचे आहे. हा उपाय शनिवारी संध्याकाळी केला जातो, कारण शनिवारी शिस्त, संयम आणि कर्माचं प्रतीक मानलं जातं. आता हा उपाय असा करायचा, तो शांतपणे ऐका. संध्याकाळी सूर्यास्तानंतर स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर घरातील देवासमोर किंवा शांत जागी बसा. एक छोटी वाटी घ्या, त्यामध्ये थोडे काळे तीळ टाका. काळे तीळ अनेक ठिकाणी नकारात्मकता दूर करण्याचं प्रतीक मानलं जातं. आता त्या वाटीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि काही क्षण डोळे बंद करून शांत बसा. तर मंडळी, यावेळी मोबाईल, गोंधळ आणि इतर विचार पूर्णपणे दूर ठेवा, कारण हा वेळ फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या मनासाठी आहे. त्यानंतर मनात हळूहळू प्रार्थना करा. माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ दे, माझ्या मेहनतीला योग्य दिशा मिळू दे आणि माझ्या कुटुंबाला सुख शांती राहू दे. ही प्रार्थना करताना आवाज मोठा असण्याची गरज नाही. मनापासून बोललेले शब्द जास्त प्रभावी असतात. त्यानंतर काळ्या तिळाची वाटी काही वेळ देवासमोर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते तीळ वाहत्या पाण्यात सोडा. तर मंडळी, हा उपाय सलग 7 शनिवारी करायचा आणि पण इथे काही नियम खूप महत्त्वाचे आहे. पहिला नियम, उपाय करताना कोणाचं वाईट मनात आणू नका. घरात तितकं शांत वातावरण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. आणि चौथा सर्वात महत्त्वाचा नियम, हा उपाय करताना स्वतःचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. काही लोकांना हा उपाय सुरू केल्यानंतर विचित्र अनुभव येतात. काहींना अचानक नवीन कामाची संधी मिळतात, काहींचे अडकलेले पैसे परत मिळतात, तर काहींना लोकांच्या घरात तणाव कमी होतो. पण लक्षात ठेवा, उपाय म्हणजे जादू नाही. हा उपाय तुम्हाला मानसिक तणाव, सकारात्मकता आणि शिस्त देतो. आणि जेव्हा माणूस आतून मजबूत होतो, तेव्हा कोणतंही संकट बाहेर पडू शकतं. आणखी एक गोष्ट, जर तुम्ही खरंच कर्जमुक्त व्हायचं ठरवलं असेल, तर आजपासून एक छोटा नियम सुरू करा. दररोज थोडे पैसे बाजूला काढा. रक्कम थोडीशी छोटी असली तरी चालेल, कारण बचत हीच भविष्यातील सर्वात मोठी ताकद असते. अनेक लोक फक्त पैशासाठी धावतात, पण शिस्त आणि संयम विसरतात. लक्षात ठेवा, मेहनत, योग्य विचार, चांगल्या सवयी आयुष्यातील मोठा बदल. आणि म्हणूनच हा उपाय फक्त बाहेरचा नाही, तर मन बदलण्याचा सुद्धा एक मार्ग आहे. पण मंडळी, आता शेवटच्या भागात मी तुम्हाला असा भावनिक संदेश सांगणार आहे, जो ऐकल्यावर तुम्ही आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहाल. तर मंडळी, आजचा हा संपूर्ण प्रवास आपण एकत्र पाहिला. कर्ज कसं वाढतं, लोक कोणत्या चुका करतात आणि एक छोट्या उपायामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कसा बदल होतो. पण शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कर्ज फक्त पैशाची समस्या नसते, ती मनाची परीक्षा असते. जेव्हा माणूस सतत तणावात जातो, तेव्हा त्याचा आत्मविश्वास कमी होतो. तो स्वतःला दोष द्यायला लागतो. पण मंडळी, कोणतीही वाईट परिस्थिती कायमची नसते. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की येते. आणि आयुष्यात प्रत्येक संकट माणसाला काहीतरी शिकून जातं. कधी संयम, कधी मेहनतीची किंमत, तर कधी पैशाचा आधार. आजपासून एक गोष्ट मनात ठेवा, उगाच दिखावा करू नका. अनावश्यक खर्च टाळा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जगातील सर्वात मोठी ताकद म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जर तुम्ही मनाने मजबूत राहिला, तर कितीही कर्ज, कोणतंही संकट तुम्हाला जास्त काळ हरवू शकत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आई वडिलांचा आशीर्वाद कधीही दुर्लक्ष करू नका. घरातील मोठ्या व्यक्तीचा आदर करा, कारण अनेक लोक म्हणतात, ज्या घरात आदर आणि शांतता असते, तिथे सुख आणि समाधान टिकून राहतं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ फक्त उपाय सांगण्यासाठी नव्हता, तर तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची हिंमत देण्यासाठी होता. जर तुम्ही सध्या अडचणीला असाल, तर हा व्हिडिओ नक्की पहा. प्रत्येक दिवशी नवीन संधी घेऊन येतो. पण मेहनत करत राहा, सकारात्मक विचार ठेवा आणि चुकीची सवय हळूहळू सोडा. कदाचित पुढचं यश तुमच्याच दारात उभं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन रहस्यमय व्हिडिओसोबत. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला कंटिन्यू व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नवनवीन माहिती, नवनवीन राशी भविष्य आणि धार्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वांना बाय.